नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खूप जणांनी काल संसदेचं मध्ये झालेली चर्चा ही पाहिली असेल, पण तरीही त्याबद्दल मला मुद्दाम काही बोलायचं आहे. कारण की पहिल्यांदा मला म्हणजे राहुल गांधींनी अत्यंत अप्रतिम भाषण केलं, यात काही शंका नाही. राहुल गांधींनी बोलत असताना एस जयशंकर त्यांच्या भाषणात काय बोलले, राजनाथ सिंग काय त्यांच्या भाषणात बोलले, अमित शहा आपले तडीपार गृहमंत्री हे त्यांच्या भाषणामध्ये काय बोलले, त्याच्यानंतर लष्कराच्या 2 अधिकाऱ्यांनी, एक मिलिटरी अटॅची आणि त्याच्यानंतर एक लेफ्टनंट जनरल, या दोघा जणांनी काय सांगितलं वेगवेगळ्या त्यांच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये, हेच मुद्दे त्यांनी घेतले आणि डोनाल्ड ट्रम्प काय बोलतोय यावरून त्यांनी सरकारला प्रश्न उपस्थित केले. आणि राहुल गांधी बोलत असताना त्या समोर बसलेल्या स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तडीपार गृहमंत्री या दोघांचा चेहरा बघण्यासारखा होता आणि संपूर्ण सभागृह हे दणाणून गेलेलं होतं. प्रत्येक जण अक्षरशः कानात प्राण आणून राहुल गांधींचं भाषण ऐकत होता. पहिल्यांदा लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा इतक्या काळजीपूर्वक शांतपणाने, अर्थात एक्सप्रेशनलेस, पण राहुल गांधींचं भाषण ऐकत होते. आणि हे सगळं बोलत असताना तर राहुल गांधी समोरच्या डेस्कवरती हात आपटून एकदा असं म्हणाले की इंदिरा गांधींपेक्षा 50% जरी हिंमत नरेंद्र मोदीमध्ये असेल तर समोर आज संध्याकाळी सभागृहामध्ये ते डोनाल्ड ट्रम्प इज अ लायर, डोनाल्ड ट्रम्प हा खोटारडा माणूस आहे, तो खोटं बोलतोय, हे ते बोलून दाखवतील. If he has the courage of Indira Gandhi, let him say here that Donald Trump, you're a liar. That you did not make us cease fire and that we did not lose any planes. Let him say it here. If he has the courage. 50% भी है इंदिरा गांधी का, तो यहां बोल दे. त्यावेळेला फक्त लोकसभेच्या अध्यक्षांनी ओम बिर्ला यांनी सांगितलं की ही सभागृहाची प्रॉपर्टी आहे, ही तोडू नका, असं ते बोलले. म्हणजे त्या बोलण्यामध्ये काही अर्थच नव्हता. तरी राहुल गांधींनी सॉरी असं त्याच्यावरती म्हटले आणि नंतर त्यांचं भाषण सुरू केलं. आता हे सगळं झाल्यानंतर गेल्या म्हणजे ऑपरेशन सिंदूर पासून, पहलगामच्या हल्ल्यापासून खरं तर विरोधी पक्षांची पहिल्यांदा मागणी होती की संसदेचं अधिवेशन बोलवा, विशेष अधिवेशन बोलवा. त्यानंतर विरोधी पक्षांची ती सर्वपक्षीय बैठका घ्या. सर्वपक्षीय बैठकांना सुद्धा हे नॉन बायोलॉजिकल प्राणी दरवेळेला गैरहजर राहत होते. एकदाही ते हजर राहिले नाहीत. ते ऑपरेशन सिंदूर चालू असताना स्पेशल पार्लमेंटचं सेशन घ्यायला हवं होतं, जे त्यांनी नाकारलं, ते घेतलं नाही. तर असले सगळे प्रकार चाललेले. आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सीज फायरची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्पनी सीज फायरची घोषणा केल्यानंतर आणि ट्विटरवरती पोस्ट टाकल्यानंतर काही तासांनी भारतातर्फे सांगण्यात आलं की 2 DGMO मध्ये संभाषण झालेलं आहे आणि आता सीज फायरची आम्ही घोषणा करत आहोत. त्यानंतरही काही काळ पाकिस्तानतर्फे हल्ला चालू राहिला, पण भारताकडून त्याच्याबद्दल काहीही रिॲक्शन त्यावेळेला देण्यात आली नाही. मग सोफिया कुरेशींवरती घाणेरड्या टीका हा करण्याचा प्रयत्न झाला. लेफ्टनंट कर्नल ज्या भारत सरकारतर्फे प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या, तर हे सगळे प्रकार झाले. आणि हे लक्षात आलं होतं की कारण जगभरामधून रिपोर्टिंग होत होतं की भारताची 5 जेट्स पाडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार बोलायला सुरुवात केली की भारतामधलं सीज फायर ही ट्रेडची धमकी देऊन, भारत आणि पाकिस्तानचं सीज फायर हे ट्रेडची धमकी देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवून आणलं. त्याच्यावरती सुद्धा भारतातर्फे काहीही वक्तव्य, स्पष्टीकरण दिलं जात नव्हतं. मग अचानक नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं की आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा ही खूप डागाळलेली आहे आणि म्हणून मग त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र केलं. त्यांच्या काय 7-8 टीम बनवल्या आणि त्या 37 देशांमध्ये जगभर पाठवल्या की भारताच्या या आतंकवादाविरुद्धच्या लढाईबद्दल जगाचं तुम्ही मतपरिवर्तन करा म्हणून. त्यात काँग्रेसचे शशी थरूर होते, सुप्रिया सुळे होत्या, वेगवेगळ्या पक्षांचे नेते त्या शिष्टमंडळामध्ये होते. आणि हे सगळेजण जगभर फिरले. आता जगभर फिरले तर तिथं त्यांना, त्या शिष्टमंडळांना एकाही देशातला, 37 मधल्या एकाही देशाचा पंतप्रधान भेटला नाही, एकाही देशातला परराष्ट्र मंत्री भेटला नाही. ज्यांना ते भेटत होते ते इंडियन डायस्पोरा होता, प्रेस तिथली त्या ठिकाणची होती, मीडिया त्या ठिकाणचा होता, किंवा भूतपूर्व
एखादा मंत्री किंवा भूतपूर्व एखादा अध्यक्ष वगैरे अशी लोक त्यांना भेटत होती. आत्ता या 37 देशांच्या सरकारांमध्ये असलेला एकही मनुष्य मोदींनी पाठवलेल्या शिष्टमंडळाच्या एकाही माणसाला भेटला नाही. तो जो बंगलोरचा कॉमेडियन आहे खासदार तेजस्वी सूर्या, त्यांनी अमेरिकेमध्ये थेट डोनाल्ड ट्रम्पला भेटण्याचा प्रयत्न केला आणि ते इतकं तोंडघशी पडलं प्रकरण. डोनाल्ड ट्रम्पच्या मुलालाही भेटण्याचा प्रयत्न केला, ते इतकं तोंडघशी पडलं की त्यानंतर त्या तेजस्वी सूर्यानी परवा लोकसभेपर्यंत त्याच्याबद्दल तोंडच उघडलं नाही या सगळ्या विषयाबद्दल. आता हे सगळं झाल्यानंतर अखेर नरेंद्र मोदींना आता सभागृहात येऊन उत्तर द्यावं लागेल असं वाटलं होतं आणि नरेंद्र मोदी सभागृहात आले. नरेंद्र मोदी सभागृहात आल्यानंतर त्यांनी 1 तास 42 मिनिट भाषण केलं. 1 तास 42 मिनिट. या 1 तास 42 मिनिटांमध्ये नरेंद्र मोदी हे 15 वेळेला पंडित नेहरूंबद्दल बोलले. नेहरू जी ने कि नेहरू जी से नेहरू जी को भी नेहरू ने उनसे कहा था, नेहरू जी ने कहा नेहरू जी केवल और नेहरू जी की गलती नेहरू जी द्वारा 15 वेळा 1 तासाच्या भाषणात. काँग्रेसचा उल्लेख तर त्यांनी त्याच्यापेक्षा 3 पट किंवा 4 पट वेळेला केला असेल. 50-60 वेळेला काँग्रेस 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 हा उल्लेख ते बोलताना त्यांनी केला. पण डोनाल्ड ट्रम्प एकदाही त्याच्याबद्दल बोलले नाही. पाकिस्तान हा शब्द नाही, सीज फायर हा शब्द नाही, या गोष्टींबद्दल एकदाही बोलले नाही. पण नेहरूंबद्दल, त्याच्यानंतर त्याच्या आधी अमित शहा सुद्धा नेहरूंबद्दल, म्हणजे खरं तर या छपरी तडीपारच्या जिभेवरती पंडित नेहरूंचं नाव येणं, यातच पंडित नेहरूंचा इतका मोठा अपमान आहे. तोंडावरती नाव घेण्याची यांची लायकी नाहीये खरं तर या सगळ्या RSS भाजपवाल्यांची. नेहरूने ये किया, नेहरूने वो किया. अरे नेहरूंनी पोलिओची डोस दिली आणि नेहरूंनी पोलिओचा डोस दिला म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग, मोहन भागवत हे सगळे लोक आज दोन्ही पायांवर चालू शकतायत. नाहीतर राहिले असते लंगडत. ती नेहरूंनी फुकट दिली लस. नेहरूंनी खूप काही केलं या देशासाठी आणि ज्या गोष्टींबद्दल ते बोलतायत. अमित शहा एका ठिकाणी बोलताना असं म्हटले की 1960 साली सरदार पटेल यांनी विरोध करण्यासाठी म्हणून आकाशवाणीपर्यंत गेले आणि आकाशवाणीचे दरवाजे बंद करून ठेवले होते. सरदार पटेलांना येऊ दिलं नाही आतमध्ये. बावळट माणसाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून भाषणं तयार करता. पण सरदार पटेलांचं निधन 1950 ला झालं आणि हा बोलतो तडीपार 1960 ला सरदार पटेल गेले आकाशवाणीमध्ये विरोध दर्शवायला. आता काही काही गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजेत. ज्या वेळेला काश्मीरच्या प्रश्नामध्ये मुळामध्ये सरदार पटेलांचं मत होतं की काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावा आणि त्याच्या बदल्यात हैदराबाद आणि जुनागडला पाकिस्ताननी मान्यता द्यावी, भारतात विलीन व्हायला. पंडित नेहरूंनी सांगितलं की काश्मीर ही माझी जन्मभूमी आहे आणि ही भारतात आली पाहिजे. आणि काश्मीरमधलं संपूर्ण वातावरण हे त्याच्या आधी, म्हणजे फाळणी होण्याच्या आधी सावरकर गेले होते काश्मीरला. राजा हरिसिंगाबरोबर मेजवानी खाल्ली. त्या पप्पू गोळवलकर गेला होता, त्याच्याबरोबर मेजवानी खाल्ली आणि त्याला सांगितलं की आमचे स्वयंसेवक तुम्हाला मदत करतील काही संकट आलं तर, पण तुमचं स्वतंत्र राष्ट्र ठेवा. काश्मीर सरदार पटेल यांना नको होतं. काश्मीर गोळवलकर आणि सावरकर यांना सुद्धा भारतात येऊ नये असं त्यांचं मत होतं. ते स्वतंत्र राष्ट्र असावं अशीच त्यांची इच्छा होती. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला कबायलींच्या मार्फत पाकिस्तानने हल्ला केला आणि एकही स्वयंसेवक पुढे आला नाही, त्यांना दिलेल्या शस्त्राचा त्यांनी काही उपयोग केला नाही आणि काश्मीरमधल्या बायका या लढल्या, काश्मीरमधल्या महिला लढल्या पाकिस्तानच्या त्या कबायली सैन्याविरुद्ध. आणि तेव्हा हरिसिंग घाबरला आणि त्यांनी ऍक्सेशन ट्रीटीवरती, भारतात सामील होण्याच्या करारावरती सही करायला तो तयार झाला आणि मग भारताने सैन्य पाठवलं आणि त्यानंतरचं युद्ध झालं. आणि आज जो काश्मीर भारतामध्ये आहे तो पंडित नेहरूंमुळे आहे. हे या
मूर्खांना माहित नाही, कारण हे अभ्यासच करत नाहीत किंवा खोटाच गोष्टी सतत लोकांपर्यंत पोहोचवायचा, तो खोटारडेपणाचाच फक्त अभ्यास आहे. कारण शाखांमधून फक्त खोटं शिकवलं जातं. कारण हा न्यूनगंड आहे ना RSS मध्ये, की देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात आपण कुठेही नव्हतो आणि देशाच्या उभारणीमध्ये पण आपण कुठेही नव्हतो. आणि त्यामुळे या न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा यांना खोटं शिकवायला शिकवतो. पण हे त्याला माहित असायचं कारण नाही. त्यामुळे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरच्या तयार केलेल्या भाषणातून तडीपारनी भाषण केलं त्याच्यावरती. त्याच्यानंतर पंडित नेहरूंबद्दल नरेंद्र मोदी 15 वेळा. मला एक गोष्ट आठवली की एक मनुष्य होता आग्र्यातला आणि त्याची अशी खूप इच्छा होती की त्याला प्रसिद्धी मिळावी, त्याचं नाव वर्तमानपत्रामध्ये यावं. आणि एकदा पेपरमध्ये बातमी येते की आग्र्याला म्हणजे काही परदेशामधल्या शिष्टमंडळ ताजमहालचं दर्शन घ्यायला येणार आहेत. आता हा स्थानिक रहिवासी असल्यामुळे आधीच तो ताजमहालमध्ये जाऊन लपून बसला एका ठिकाणी. आणि मग ते जगभरामध्ये आलेल्या वेगवेगळ्या लोकांचं शिष्टमंडळ ताजमहाल बघायला आलं, ताजमहालचं सौंदर्य पाहत होतं. ते ताजमहालच्या मुख्य त्या आतमध्ये जाण्याच्या दारापर्यंत आले. ते आल्यानंतर हा त्या लपलेला माणूस अचानक बाहेर आला आणि हातातला शेणाचा गोळा त्यांनी जोरात ताजमहालवरती भिरकावला. ताबडतोब तिथं सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली आणि त्याला पकडलं गेलं. त्याला पकडलं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली आणि त्यात त्या माणसाचा फोटो आला आणि त्यात तो माणूस खुश झाला की आपल्याला प्रसिद्धी हवी होती, आपल्याला प्रसिद्धी मिळाली. पण त्या मूर्ख माणसाला, ज्यांनी ताजमहालवरती शेण फेकलं होतं, त्याला हे नाही लक्षात राहिलं की आपली प्रसिद्धी ही एका दिवसाची आहे. शेण फेकणारा हीच तुझी प्रसिद्धी आहे. ताजमहाल हा आजही जगामध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणूनच ओळखला जातो. ताजमहाल हा ताजमहाल आहे. तसं पंडित नेहरू हे पंडित नेहरू आहे आणि मोदी किंवा शहा हे शेण फेकणारी माणसं एवढीच त्यांची ओळख जगामध्ये आहे. अन्यथा जगभर मोदी फिरले, प्रत्येक ठिकाणी जगभरातल्या नेत्यांनी त्यांच्या समोर बाजूला उभं राहून मोदींच्या पंडित नेहरूंचं कौतुक केलं, महात्मा गांधींचं कौतुक केलं. या पप्पू गोळवलकर आणि सावरकर आणि हेडगेवार यांचं कोणीच कौतुक करत नाही. जगात कोणी ओळखत पण नाही, किंमत पण देत नाही. ही यांची अवस्था आहे. त्यामुळे ही अशी सगळी बडबड झाली. आता हे झालं, त्याच्या आधी अमित शहाने ते सगळं भाषण करताना सांगितलं की कालच या पहलगामवरती हल्ला करणाऱ्या 3 अतिरेक्यांना इतके दिवस आम्ही ते ऑपरेशन महादेव. आता मला सांगा, पहिली गोष्ट, ऑपरेशन महादेव काय संबंध महादेवाचा त्याच्याशी, त्या गोष्टीशी? पण लोकांच्या भावनिक आणि धार्मिक भावनांना हात घालणं एकमेव हेतू याच्यातला. आणि म्हणून पहिल्यांदा सिंदूर नाव दिलं आणि आता महादेव नाव दिलं. सिंदूरवरून तर घरोघर सिंदूर वाटणार होते. मग भारतामधल्या बायकांनी ज्यावेळेला यांच्या तोंडात शेण खुपसायला सुरुवात केली त्यावेळेला ते सिंदूर वाटण्याची मोहीम भाजपनी मागं घेतली. आणि आता मग यांनी नाव काय सांगितलं, ऑपरेशन महादेव. हे काय 1.5-2 महिने चाललेलं होतं आणि मग त्यांचा आम्ही ट्रॅक कसा करत होतो वगैरे वगैरे, आणि तिथं त्यांना मारलं गेलं. आता पहिली गोष्ट, जर तुम्ही 2 महिन्यापासून त्यांच्या मागावरती होतात तर त्या 3 जणांपैकी एकालाही तुम्ही जिवंत का नाही पकडलं? अमित शहा किंवा बाकीचे सगळेजण अनेक वेळेला त्या ताजच्या हल्ल्याबद्दल बोलतात. 2008ला मनमोहन सिंग असताना ताजला हल्ला झाला आणि या पहलगामवरून राजकारण करू नका, सिंदूरवरून राजकारण करू नका. तुम्हाला आठवतं 26/11ला, कारण मी तिथं ताजला रिपोर्टिंग करायला होतो, 26/11ला ताजवरती ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला हा नॉन बायोलॉजिकल प्राणी नरेंद्र मोदी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, तो हल्ला सुरू असताना मध्यरात्री तिथं आले आणि मध्यरात्री ताजच्या बाजूला उभं राहून, त्या म्हणजे जिथं बॅरिकेड लावलेले होते तिथं सुरक्षित अंतरावरून सगळ्या माध्यमांना मुलाखती दिल्या आणि सरकारने राजीनामा दिला पाहिजे वगैरे वगैरे. तिथं हल्ला चालू आहे, अतिरेक्यांचा मुकाबला एसपीजीचे जवान करतायत, हेमंत करकरे आणि विजय साळसकर वगैरे अधिकाऱ्यांचं हत्या झालेली आहे. हे असताना सुद्धा तिथं येऊन राजकारण करत होता हा नॉन बायोलॉजिकल प्राणी. दुसऱ्या दिवशी 2 कोटी रुपये कविता करकरेंना द्यायला गेले. कविता करकरेंनी नाकारले, तुमच्याकडून नाही पाहिजे पैसे म्हणून. त्या काळात, त्या दिवशीची ही गोष्ट आहे. आणि हा आता म्हणतो हे सगळं घडल्यानंतर की ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण नको आणि पहलगामवरून राजकारण नको. राजकारण काय याच्यात?
तुमची लोक जे बोलतायत, तुमच्या बोलण्यामध्ये जी विसंगती दिसतेय, भारताची जेट्स पडली की नाही पडली याचं तुमच्या थोबाडातून तर उत्तरच निघत नाहीये. लष्करी अधिकारी कबूल करतायत जेट्स पडले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 5-5 वेळेला बोलले की भारताची 5 जेट्स पडली, 5 जेट्स पडली गेली, 5 जेट्स वेर शॉट डाऊन, हे ते बोलले. आत्ता परवा युरोपियन युनियनच्या चीफ बरोबर बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं, India and Pakistan and Serbia and Kosovo was going at it, but they have for a long time, in all fairness, you know about that, and others, the Congo, and what's gone on there. That's been a horrible thing with Rwanda. That's been a horrible thing. 31 years, 7 million, 8 million people killed. Machetes all over the place. It's a terrible thing. We got that one solved. We did 5 of them. And I was saying, we have a trade deal. We were working on another. We finalized another trade deal yesterday. की मी भारत पाकिस्तानचं सीज फायर घडवलं ट्रेडची धमकी देऊन आणि 5 जेट्स वेअर शॉट डाऊन, हे त्याही वेळेला ते पुन्हा बोलले. आणि याच्याबद्दल भारत सरकार काय बोलत नाहीये. काँग्रेसला सरकारला प्रश्न विचारण्यासाठी पाकिस्तानची मदत घ्यावी लागते. अरे मूर्खांनो, तुम्ही काय कमी विसंगती बोलताय का? त्याच्यावरूनच राहुल गांधी बोलले. राहुल गांधींचं संपूर्ण भाषण हे राजनाथ सिंगांच्या बोलण्यातली विसंगती, परराष्ट्र मंत्री त्याच्या बोलण्यातली विसंगती आणि अमित शहाच्या बोलण्यातली विसंगती आणि 2 लष्करी अधिकारी काय सांगतायत याच्याबद्दलची विसंगती, याच्याबद्दल होतं. पाकिस्तानच्या एकाही माणसाला कोट नाही केलं राहुल गांधींनी भाषणात. त्यामुळे धादांत खोटारडं भाषण काल देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि त्यांना त्याची काही किंमत असो का नसो, जगभरात पाहिलं गेलं. जगभरातल्या ज्या देशांच्या एम्बसीज या दिल्लीमध्ये आणि भारतामध्ये आहेत त्या सर्वांनी ते रिपोर्ट केलं असणार. त्यांच्या देशांना काय किंमत राहिली? नरेंद्र मोदींच्या या सगळ्या भाषणाची काय किंमत राहिली? आम्हाला सांगा. अमित शहानी त्यांच्या भाषणामध्ये असं बोलले की तिथं चॉकलेटची रॅपर्स सापडली. म्हणजे जिथं ते 3 अतिरेकी मारले गेले त्या ठिकाणी चॉकलेटची रॅपर्स सापडली गेली आणि त्या चॉकलेटच्या ती चॉकलेट्स ही पाकिस्तानात बनवलेली होती. आता ती चॉकलेटची रॅपर पाकिस्तानात बनवली होती म्हणून ते पाकिस्तानी. भारतामध्ये लुलू मॉल नावाचा एक मॉल आहे ज्याचं उद्घाटन उत्तर प्रदेशमध्ये, सगळ्यात मोठा मॉल, योगी आदित्यनाथनी केलं. तो लुलू मॉल आहे एका दुबईमधल्या उद्योजकाचा. त्या लुलू मॉलमध्ये पाकिस्तानची चॉकलेट मिळतात कारण दुबईत मिळतात. तो दुबईचा उद्योजक असल्यामुळे तो ती चॉकलेट तिथं विकतो. कराची एअरपोर्टवरचं लॉजिस्टिक्स करणाऱ्या कंपनी बरोबर पार्टनरशिप ही या नरेंद्र मोदींच्या गौतम अदानीची आहे. मग गौतम अदानी पण पाकिस्तानची चॉकलेट खातो. जय शहा या गडीपार अमित शहाचा पोरगा जो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा चेअरमन आहे, आत्ता 2 दिवसापूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट असोसिएशननी भारताबरोबर पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना जाहीर केला. मग जय शहा पण पाकिस्तानी. या जय शहाचे त्या शाहिद आफ्रिदी बरोबरचे फोटो आलेत. जो शाहिद आफ्रिदी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला भारताची निर्भत्सना करत होता, त्या शाहिद आफ्रिदी बरोबर जय शहाचे फोटो आले. मग देशद्रोही का जय शहा? आणि चॉकलेटच्या रॅपरवरून तुम्ही ठरवता की हे 3 माणसं, ते 3 मारलेले अतिरेकी हे पाकिस्तानचे आहेत चॉकलेटच्या रॅपरवरून. म्हणजे भारतामध्ये, बिहारमध्ये निवडणूक आयोग म्हणतं की तुमचं आधार कार्डवरून तुमचं नागरिकत्व सिद्ध होत नाही, तुमच्या व्होटर कार्डवरून तुमचं नागरिकत्व सिद्ध होत नाही, तुमच्या राशन कार्डवरून तुमचं नागरिकत्व सिद्ध होत नाही, याच तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरून तुमचं नागरिकत्व सिद्ध होणार नाही. तुमचा जन्माचा दाखलाच पाहिजे. आणि जन्माचा दाखला अमुक साल नंतरचा असेल तर तुमचे आई वडील भारतीय होते जन्मानी, ह्याचाही पुरावा, त्याचाही जन्माचा दाखला पाहिजे. मग ते 3 मेलेले अतिरेकी जे होते ते काही जन्माचा दाखला पण घेऊन आले होते त्यांचा पाकिस्तानचा? का विश्वास ठेवायचा यावर?
काय कारण आहे याच्यावर विश्वास ठेवायचा? याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, याचं कारण एक असं आहे की अमित शहा गेल्या अधिवेशनांमध्ये असं बोलले होते कि पीओके तो हम लेके ही रहेंगे, पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर तो हम लेके ही रहेंगे, जान दे देंगे लेकिन वो लेके रहेंगे. या अमित शहाच्या बाजूला उभं राहून स्वसंरक्षण मंत्री भाषणात बोलले कि पीओके लेना हमारा उद्देश्य था ही नहीं. त्यामुळे हे संसदेत बोलतात ते खरं नसतं. अमित शहांनी स्वतः सांगितलेलं आहे की हा जुमला, मोदी जे बोलतात तो जुमला, अमित शहा जो बोलतात तो जुमला. त्यामुळे हे जे काही काल बडबड केली हाही जुमला. आणि आता अजूनही त्या अतिरेक्यांना जे काही मारले गेले त्यांची नावं मुस्लिम तुम्ही सांगितली म्हणून ते पाकिस्तानचे असं समजायचं का? काय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा? काल काश्मीरमधल्याच खासदारांनी तिथं भाषण करत असताना सांगितलं की पहलगामची घटना घडल्यानंतर 22 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला 2000 तरुणांना अटक केली संशयित म्हणून, आणि 13 घरं संशयितांची घरं आहेत असं म्हणून बॉम्ब ब्लास्ट करून उडवून दिली. बॉम्ब ब्लास्ट करून. हे काल लोकसभेत झालं ही सगळी भाषणं. आणि मग याच्याबद्दल काय बोलणार? पण मग ते 3 पैकी एक माणूस जिवंत का नाही पकडू शकले? संरक्षण दलांमध्ये, मग ते आर्मी असो, ते BSF असो, ते पोलीस असो, मुंबईमध्ये ताजवर हल्ला झाला तर त्या हल्ल्यामध्ये 10 पैकी 9 जण ऑन द स्पॉट मारले गेले. ऑन द स्पॉट 9 जणांना तिथंच मारलं गेलं. एक अजमल कसाब हा तुकाराम ओंबळे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलनी, त्या पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा माहिती होतं की जिवंत पकडण्याचं केवढं अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांनी ती AK-47 स्वतःच्या पोटावर धरून ठेवली. संपूर्ण गोळीबार त्यांनी स्वतःच्या शरीरात घेतला, पण अजमल कसाबला जिवंत पकडला. आणि अजमल कसाबला जिवंत पकडलं म्हणून भारताला पाकिस्तानची जगभर नाचक्की करता आली. आणि संसदीय पद्धतीने, लोकशाही पद्धतीने, इन कॅमेरा ट्रायल्स करून नाही, जगातल्या सर्व माध्यमांसाठी खुली अशी ट्रायल करून, म्हणजे 26/11/2008 ला, 26 नोव्हेंबर 2008 ला अजमल कसाबला पकडलं. आणि नोव्हेंबर, मी चुकत नसेन तर 21 नोव्हेंबर 2012 ला अजमल कसाबला येरवडा तुरुंगात फाशी दिलं. 4 वर्षात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून, म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून 4 वर्षात जगामध्ये पकडला गेलेला एकमेव जिवंत फिदाईन, एकमेव. आणि ती सगळी संभाषणं रेकॉर्ड केलेली होती. हे क्लिअर कट प्रूव्ह करून दिलं. क्लिअर कट प्रूव्ह करून दिलं की याचं सेंटर कराचीमध्ये होतं. हँडलर्स कोण होते, त्या हँडलर्सच्या अगेन्स्ट सँक्शन्स आणले, पाकिस्तानच्या अगेन्स्ट सँक्शन्स आणले, पाकिस्तानला FATFनी ग्रे लिस्टमध्ये टाकलं. तेव्हापासून एकदाही त्यानंतर मनमोहन सिंग पाकिस्तानला गेले नाहीत. म्हणजे मनमोहन सिंग 2004 पासून 2014 पर्यंत एकदाही पाकिस्तानशी चर्चा करायला गेले नाहीत. आणि हे तर बिनबुलाये गेले होते बर्थडेचा केक खायला आणि त्या नवाज शरीफच्या कोण भाची तिच्या लग्नामध्ये सहभागी व्हायला. मग त्यांच्या वरातीत तुम्ही नाचू शकता. नवाज शरीफच्या भाचीच्या वरातीमध्ये मोदी नाचू शकतो, पण काँग्रेसला 2008 बद्दल विचारणार. मग तुकाराम ओंबळे सारख्या कर्तव्यदक्ष कॉन्स्टेबलला हे कळत होतं की जिवंत अतिरेकी पकडणं किती महत्वाचं आहे. यांना नाही कळत. म्हणजे गुजरातचे गृहमंत्री असताना तर त्यांनी नवीनच ट्रेंड आणला होता की पहिले एन्काउंटर करून टाकायचं. 30-35 पोलीस अधिकारी तुरुंगात होते, IPS अधिकारी, फेक एन्काउंटर्ससाठी. आणि मग ती अनेकांची फेक एन्काउंटर्स केली, अनेकांची. आणि पहिले एन्काउंटर करून टाकायचं,
मग FIR दाखल करायचा की हे अमुक अमुक होते आणि हे पाकिस्तानहून आले होते आणि यांना मोदींची हत्या करायची होती. पहिले यांना मारून टाकायचं. एक जण जिवंत पकडून कोर्टात हजर का नाही करून दाखवला. त्यात आपल्या मुंबऱ्यामधली ती मुलगी तिथपासून ते अनेक जण, समीर खान म्हणजे दुबईमध्ये काम करणारा एक कर्मचारी भावाच्या लग्नासाठी मुंबई एअरपोर्टवरती येतो. त्या एअरपोर्टवरून गुजरातला जात असताना वाटेत त्याला हायजॅक केलं जातं. मुंबईतूनच हायजॅक केलं जातं आणि बलसाडपाशी गेल्याबरोबर त्याचं एन्काउंटर करून टाकलं जातं आणि मग सांगितलं जातं की हा दुबईहून आला होता, यांची हत्या कराल. वा रे लॉजिक, याला लॉजिक म्हणतात. पण हा नवीन ट्रेंड अमित शहानी आणला आणि म्हणून एकही मारला गेलेला माणूस हा जिवंत पकडला गेला नाही. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आता हे सगळी बडबड करत असताना हे यांनी काय सिंधू कराराच्या वेळेला नेहरूंनी काय चूक केली. अहो, नेहरूंनी केलेला सिंधू करार चूक असता तर वर्ल्ड बँकेने त्याची गॅरंटी घेतली असती का. वर्ल्ड बँकेने गॅरंटी घेतली होती सिंधू कराराची आणि तुम्ही रद्द केला असं कितीही बोलत असलात तरी तुम्हाला त्याचं पालन करावंच लागणार. कारण आता तुम्हाला चीननी पण धमकी दिली आहे की सिंधू कराराचं पालन नाही केलं तर आम्ही हस्तक्षेप करू. चीन हस्तक्षेप करेल. ज्या चीनला मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये मोदी 18 वेळा गेले, 18 वेळा. त्या आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबादला आणलं, ते झुल्यावरती झुलवलं शी जिनपिंगला. सगळ्या प्रकारे लांगुल चालन चीनचं करून झालं. चीन तुम्हाला फाट्यावर मारतोय. संसदेवरती हल्ला झाला म्हणे आणि संसदेवरती हल्ला झाला त्यावेळेला काँग्रेसचा नेता अफजल गुरुचा सन्मान करू असं म्हटलं होतं. हे धादांत खोटं आहे. मुळात संसदेवरती हल्ला झाला त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते, काँग्रेस सत्तेमध्ये नव्हती. ही पहिली गोष्ट. आणि अफजल गुरुला फाशी काँग्रेस सत्तेमध्ये असताना झाली. भाजपनी फाशी नाही दिली अफजल गुरुला संसदेवर हल्ला झाल्याबद्दल. 2004 पर्यंत होते. मग 2001 वर संसदेवर जर हल्ला झाला तर 3 वर्षात अफजल गुरुची प्रोसेस पूर्ण करायची होती त्यांच्या स्वतःच्या काळामध्ये. ती नाही केली. काँग्रेसनी याची केली अजमल कसाबची 4 वर्षात, पण यांनी नाही केली. नंतर काय, पाकला काँग्रेसनी मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला. तुम्ही गुगल करून पहा, पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने 1996 साली दिला. 1996 साली अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने. त्याच्यानंतर POK, अक्साई चीन आणि नेहरू. प्रियंका गांधी त्यांच्या भाषणात बोलल्या की आप इतिहास के बारे में बोलते रहिए, आप नेहरू जी के बारे में बोलिए, आप इंदिरा जी के बारे में बोलिए, आपने मेरी मां के आंसुओं के बारे में भी बोला, लेकिन मैं वर्तमान की बात कर रही हूं. म्हणजे उरी पठाणकोटचे हल्ले झाले त्यावेळेला या मोदी सरकारनी ISI ला भारतात बोलावलं होतं इन्व्हेस्टिगेशन करायला आणि त्याचा फायदा घेऊन ISIनी परत गेल्याबरोबर सांगितलं की पाकिस्तानचा काही संबंध नाही या उरी पठाणकोटच्या हल्ल्यावर, ज्याच्यावर या येड्यांनी नंतर पिक्चर काढले. पण इतकं धादांत खोटारडं आणि फक्त ताजमहालवरती शेण फेकणारे गोळे. आणि हे सगळं बोलत असताना एकदाही डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेतलं नाही. ते बोलत असताना राहुल गांधी मध्ये बोलले, तो आप बोल दो ना की डोनाल्ड ट्रम्प झूठ बोल रहा है, तेव्हा लगेच पाणी प्यायला लागलं नरेंद्र मोदींना. बघा तुम्ही दृश्य कि हमने हमारा लक्ष्य पूरा कर दिया है, अगर आप कुछ करोगे तो महंगा पड़ेगा. और आप ऐसे कैसे चलता. त्या करण थापरच्या इंटरव्ह्यूमध्ये करण थापरने जसं पाणी पिण्याची वेळ आणली होती ती राहुल गांधींनी एका सेकंदात आणली यांच्यासमोर. गौरव गोगोईनी, राहुल गांधींनी यांच्या भाषणाच्या म्हणजे या तिघांच्या भाषणाच्या चिंध्या करून टाकल्या. आणि मुळामध्ये या देशाच्या राजकीय नेतृत्वामध्ये राजकीय इच्छाशक्ती नाहीये आणि लष्कराचा वापर फक्त स्वतःची प्रतिमा उजळवून घेण्यासाठी करतात. अन्यथा लष्करामध्ये यांनी सैन्य भरती केलेली नाही. यांनी ते अग्निवीर आणून ठेवले गेल्या काही वर्षापासून.
सैन्य भरती केलेली नाही, किती राफेल पडले सांगत नाहीत, केवढ्याला ते राफेल विकत घेतले होते सांगत नाहीत. अखिलेश यादव पण बरोबर बोलले की ज्या लिंबू मिरची लावलेल्या राफेलचं तुम्ही पूजा केली होती, ती किती राफेलनी या युद्धामध्ये भाग घेतला होता, त्याचं उत्तर द्या की. पण ते देऊ शकत नाहीत. आणि ही या देशाची अवस्था झालेली आहे. हे म्हणजे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलायचं, जगामध्ये भारताची प्रतिमा आता पुन्हा कशी निर्माण करायचा प्रयत्न करू याबद्दल बोलायचं. तुम्ही काँग्रेसचं सहकार्य घेतलं ना. हा, एक गोष्ट आहे, अफजल गुरुला फाशी देणं चुकीचं होतं असं एक वक्तव्य काँग्रेसच्या एका नेत्याने केलं होतं, ज्याचं नाव आहे शशी थरूर. ज्या शशी थरूरला च्या नेतृत्वाखाली या नरेंद्र मोदी सरकारने आत्ता शिष्टमंडळ जगामध्ये पाठवली, अमेरिकेला पाठवली, जर्मनीला, फ्रान्सला, त्या ठिकाणी पाठवली शशी थरूरच्या नेतृत्वात. ही रियालिटी आहे आणि याच्याबद्दल काही बोलत नाही. आज जगात तुम्हाला कोणी किंमत देत नाहीये. ज्या युनायटेड नेशन्सचं जे अँटी टेररिझमचं युनिट आहे त्याचं अध्यक्षपद, युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद हे पाकिस्तानला कसं काय दिलं याबद्दल नरेंद्र मोदी बोलले नाहीत. पाकिस्तानला हे सर्व युद्ध चालू असताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी हजारो कोटी रुपयाचं लोन दिलं. हे ऑपरेशन सिंदूर चालू असताना डोनाल्ड ट्रम्पनी त्याच्या कुटुंबाची पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट, नवाज शरीफ आणि शहबाज शरीफ यांच्या मुलांबरोबर 38,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट पाकिस्तानमध्ये केली. याबद्दल बोलत नाहीत. आणि जगामधला एकही देश जगभरातल्या लोकांना मिठ्या मारून झाल्या जबरदस्ती, पण जगातला एकही देश भारताच्या बाजूनी बोलला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला, पण एकानेही पाकिस्तानचा उल्लेख करून निषेध नाही केला. आतंकवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचा निषेध नाही केला. त्याच पाकिस्तानला सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपदही दिलं. हे भारताचं परराष्ट्र धोरण या गौतम अदानी, नाजीद डोवल आणि नरेंद्र मोदीची स्वतःची प्रतिमा, अशा टिनपाट लोकांसाठी या इतक्या गौरवशाली देशाची प्रतिमा यांनी लाचार करून ठेवलेली आहे. आणि आज विरोधी पक्ष एवढा बोलतोय कारण 240 खासदार आहेत विरोधी पक्षाचे निवडून आलेले. हे बोलू शकला, याचं टेलिकास्ट होऊ शकलं, नाही तर यांनी टेलिकास्टही बंद करून टाकलं असतं. आणि आता पुन्हा एकदा निवडणुका हॅक करण्यासाठी तो बिहारचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू हा पॅटर्न आणला जातोय. त्यावरही आम्ही एक डिटेल व्हिडिओ करूच. अजून सुप्रीम कोर्टाचा आज उद्या त्याचा निकाल पण येईल, काहीतरी मग इंटरिम रिलीफ देणारा, तर तेही काय येतं ते बघू. पण ही संपूर्ण घटना आणि या संपूर्ण घटनेमध्ये प्रश्नांची टाळाटाळ जी केली गेलेली आहे सरकारतर्फे, सरकार आपलं उत्तरदायित्व मानतच नाहीये, याबद्दल या देशाच्या प्रत्येक नागरिकाने अत्यंत गंभीर होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल, पटला असेल, तर तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. पण लोकांना जागं करण्याचा हा कार्यक्रम आणखी पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.